तर आज आहे आर्यनचा बर्थडे आणि त्यासाठी मी इकडे मस्त अशी संध्याकाळी रेडी होते, कारण की दुपारी मी आणि सिया गेलो होतो अपर्णाकडे. छानसं डेकोरेशन केलं, घरीच केलं सुंदर आणि सोबर मस्त डेकोरेशन. आणि त्यानंतर आज काही आणि रोजच्या स्वयंपाकाच्या वेळी आज मस्त साडी घालून मी रेडी होते, कारण की आज काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे, कारण की आमच्या मॅडमने तिकडे जेवण ठेवलं आहे म्हणजे अपर्णानी. तसं तर साडी घालायचा बिलकुल विचार नव्हता, म्हणजे माझी तर इच्छाच नव्हती, पण अपर्णा म्हटले की चल मी पण घालते माझ्या सोबतीसाठी तर घाल. आणि इकडे अपर्णा बघा कसली भारी रेडी झाली. साडी कधीतरी घालतो म्हणून खूप छान वाटते. बरं रोज रोज घातलं तर एवढं काही वाटणार नाही, म्हणजे प्रशंसा कुणी करणार नाही, कारण की मी तिची तारीफ केली अपर्णाची, अपर्णाने माझी तारीफ केली. म्हटलं चला आपल्याला काही कुणाची गरज नाही, आपण एकमेकींची तारीफ करूया. तर इकडे आर्यनचे सगळे फ्रेंड्स जमले होते, फक्त वाट बघणं चालू होती म्हणजे सियाच्या डॅडूची, कारण की ते जरा लेट आले ऑफिसवर. सगळी लहान मोठी मुलं जमली होती, तर म्हटलं चला थोडा वेळ टीव्ही लावून देऊया यांना, कारण की लहान मुलं कसे लगेच बोर होतात, त्यांना काही एका ठिकाणी बसायला आवडत नाही. तर ठीक आहे, आलेत, लवकरच आलेत तिचे पण डॅडू. तसं काही उशीर नाही म्हणता येणार, कारण की रात्रीच्या 8 वाजता बर्थडे सुरू झाला. आणि हा ना काहीतरी थीमचा हा केक घेतलाय, जो की स्पेशली आर्यनला फार आवडतो. मला तर एवढं काही माहिती नाही, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि स्पेशली आरवच्या फेवरेट आंटीनी म्हणजे मी केलेलं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा, कारण की एकदम सिम्पल आणि सोबर डेकोरेशन मी इकडे केलं आहे. असं जास्त काही तामझाम नाही केलं आहे, म्हणजे बाहेर ना उगाच 2-3 हजार रुपये द्यायचे, डेकोरेशन करून घ्यायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे द्यायला पण काही नाही, पण ते जे एवढे बलून्स असतात ते दुसऱ्या दिवशी अगदी वेस्ट आहे, म्हणजे ते पूर्ण फोडून टाकावे लागतात आणि खरंच ते वेस्टेज वाटतं. आता तुम्ही म्हणणार की तूच तर तुझ्या मुलीसाठी पहिल्या बड्डेसाठी एवढं केलं होतं, पण तिचा पहिला बड्डे होता आणि पहिल्या बड्डेचा जरा सगळ्यांनाच हौस असते म्हणून. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. तर मला तरी दुसऱ्या दिवशीचं ते वेस्टेज बघून आणि ते बलून्स फोडलेले बघून असं वाटायला लागलंय आता की ते जे डेकोरेशन आहे ते कमीत कमी झालं तरच बरं. चला असो, तर अपर्णाचा मुलगा म्हणजे आमचा फेवरेट आर्यन आता झालाय 8 वर्षाचा. आता बर्थडे जरी आर्यन दादाचा असला ना, तरी मध्ये मध्ये सियाला करायचं असतं, म्हणजे केक कटिंगच्या वेळेस तेव्हा सुद्धा सियाने आर्यन दादाला काही सोडलं नाही आणि दोघांनी मिळून केक कट केला. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.